नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की सध्या सोशल मीडियावरती आपल्याला एकच बातमी ऐकायला भेटते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा 1 जुलै 2026 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आणि यासोबतच 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता म्हणजे प्रत्येकी 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 1 जुलै रोजी जमा होणार अशी बातमी आपण सोशल मीडियावरती ऐकतोय देखील आणि पाहतोय देखील। मग खरोखर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा होणार का? तर मित्रांनो, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा जो मागील हप्ता आहे हा हप्ता 20 जून रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। मग आता पीएम किसानच्या हप्त्यासोबतच आपल्याला नमोचाही हप्ता म्हणजे 9वा हप्ता हा जमा व्हायला हवा होता, परंतु तो हप्ता अद्यापही जमा झालेला नाही। आणि आता सध्या जो महिना चालू आहे, आता जुलै महिना सुरू होत आहे, तर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्याच्या आपण जर विचार केला तर या महिन्यामध्ये म्हणजे जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला 9वा हप्ता सोडून 10वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होतं, परंतु शेतकरी बांधवांना 9वा हप्ताच अद्याप वितरित झालेला नाही। याचं मुख्य कारण आहे की पीएम किसान योजना जी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते, तिच्या धर्तीवरती राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आणि पीएम किसानच्या हप्त्यासोबतच नमोचाही हप्ता येणं अपेक्षित होतं, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तसं होत नाहीये। या हप्त्याला विलंब होतो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता सध्या जसं की सांगितलं जातंय 1 जुलै रोजी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, परंतु तो प्रत्यक्षात जमा होणार आहे का? कारण 1 जुलै रोजी शेतकरी दिन हा साजरा केला जातो आणि या शेतकरी दिनानिमित्त राज्यपालांच्या समवेत मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। आणि असं सांगितलं जात होतं की या कार्यक्रमादरम्यानच शेतकरी बांधव अनेक शेतकरी नेत्यांना त्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येणार आहे आणि या सभेतच किंवा या आयोजित कार्यक्रमादरम्यानच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता हा जमा केला जाणार आहे, परंतु प्रत्यक्षात असं काही होणार नाही। याचं एकमेव मुख्य कारण आहे की अद्याप मात्र कुठलीही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भात अपडेट आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही, कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही। याचं महत्त्वाचं म्हणजे आपण जर संदर्भ काढला तर नक्कीच शेतकरी बांधवांना 1 जुलै रोजी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ताच जमा होणार नाहीये। आणि जसं की सोशल मीडियावरती सांगितलं जातं की 9वा आणि 10वा असे मिळून 4,000 रुपये 1 जुलै रोजी शेतकऱ्यांना मिळणार, तर तसं होणार नाहीये। शेतकरी बांधवांना अद्यापही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच राज्य सरकार ठेवणार आहे। अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये 9वा हप्ता वितरित करण्याचा कुठलाही हेतू राज्य सरकारचा दिसत नाहीये। मित्रांनो, याचं मुख्य कारण आपण जर पाहिलं तर राज्य शासनावरती जे काही कर्ज आहे, सध्या महाराष्ट्रावरती कर्ज आहे आणि हे कर्ज आणि त्या कर्जाचं व्याज हे सरकारला भरावं लागतंय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेवरती सुद्धा सरकारचा भरपूर पैसा खर्च होत आहे। त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर महत्त्वाची जी घोषणा केली जाते की कर्जमाफी, आता शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यायची असं सरकारने शब्द दिला होता 2026च्या निवडणुकांपूर्वी, परंतु अद्यापही ती कर्जमाफी झालेली नाही आणि असं सांगितलं जातं की आता जुलैमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्कीच केली जाणार। मग यासाठी सुद्धा सरकारला किंवा राज्य शासनाला पैसा हवा असणार आहे, महाराष्ट्राला पैसा हवा असणार आहे आणि हेच एकमेव कारण असं आहे की लाडकी बहीण योजना असेल, कर्जमाफी असेल, त्यानंतर जे काही इतर योजना असतात की ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवल्या जातात, तर ह्या योजनांचा पैसा असा एकंदरीत जर आपण विचार केला आणि राज्य शासनावरती जे कर्ज आहे त्याचा जर विचार केला तर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत कुठलीही योजना ही वेळेत पोहोचत नाहीये किंवा कुठल्याही योजनेचा लाभ हा राज्य सरकार शेतकरी बांधवांना वेळेत देत नाहीये, एकमेव कारण आहे। आणि मित्रांनो, जसं की आपण सर्वजण आशेने बसलेलो होतो की शेतकरी दिनानिमित्त म्हणजेच 1 जुलै रोजी नक्की आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा निदान 2,000 रुपये जमा होईल, कारण सध्याचं जी परिस्थिती आहे किंवा जो कालावधी आहे हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या पेरण्यांची वेळ असते, त्यासाठी शेतकरी बांधवांना खते बियाणे हे घ्यावे लागतात किंवा खरेदी करावी लागते आणि यासाठी त्या 2,000 रुपयांचा थोडाफार केव्हा परंतु शेतकरी बांधवांना गरज असते, मदत होत असते। परंतु आज जर आपण पाहिलं पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, या सर्व योजना शेतकरी बांधवांना संकटकाळी मदत व्हावी किंवा शेतकरी बांधवांना शेतीसाठी खते असेल, बियाणे असेल यांच्या खरेदीसाठी मदत व्हावी यासाठी या योजना राबवल्या जातात, परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिली ज्यावेळेस शेतकरी बांधवांना त्याची गरज असते त्यावेळेस त्याचा लाभ हा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत नाहीये। जसं की आता शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ आहे, शेतकरी बांधव आता खते बियाणे खरेदी करतात आणि यासाठी शेतकरी बांधवांना नितांत गरज आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयांची, परंतु
जसं की शेतकरी बांधव आशेने बसले होते की 9वा आणि 10वा दोन्ही हप्ते एकत्र येणार, म्हणजे 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आणि त्यातून शेतकरी बांधवांना थोडीशी मदत भेटणार. परंतु येथे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भातच कुठलीही अपडेट नाहीये. तर 10वा हप्ता कुठून मिळणार असाही प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडतोय. मित्रांनो, जेव्हा केव्हा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, तेव्हा नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत अपडेट पोहोचवली जाईल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.